आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत झटपट 15 ते 20 मिनिटात उपमा कसा करायचा आणि इतका स्वादिष्ट, इतका टेस्टी होतो हा उपमा, तर त्याची मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम ना मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो मी व्यवस्थित भाजून घेतला आहे 5-1 मिनटं। आणि रवा भाजून झाला ना की आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच कढईत आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर उडदाची डाळ असते ती आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये परतून घ्यायची। उडदाची डाळीमुळे एक खूप छान स्वाद येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई, जिरं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे, ते सुद्धा खूप व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याच्यानंतर कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। मी इथे टोमॅटो टाकत नाही आहे कारण मला पर्सनली टोमॅटो आवडत नाही उपम्यामध्ये आणि टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो खूप जास्त येतो, त्याच्यामुळे मी टोमॅटो टाकत नाही। तर कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे, तर 1 चमचा मोठा मी चवीपुरता मीठ टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला भाजलेला जो आपण रवा असतो 1 वाटी, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर ह्याच्यातलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दही। तर दही मी इथे 2 चमचे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला 2 वाटी पाणी हे खूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला खूप छान उकळी आली की आपण ह्या सगळ्या मिक्सचरमध्ये ते आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि गरम पाणी टाकलं की आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। जर आपण इथे गॅसची फ्लेम ही हाय ठेवली तर बुडबुडे खूप येऊन हा जो उपमा आहे तो करपू शकतो किंवा जे दही आहे ते फाटू शकतो। त्याच्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। अजिबात ते कढईच्या तळाला लागलं नाही पाहिजे। तर इथे तुम्ही आता बघू शकता की इतकं सुंदरपणे ते छान परतलं गेलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण 5 मिनटं त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर 5 मिनटानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि एका सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे झटकीपट 15 ते 20 मिनटात आपला हा उपमा रेडी होतो आणि मला पर्सनली त्याच्यावरती बारीक शेव टाकून खायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी हे असं गार्निश केलेलं आहे आणि खूप सुंदर हा उपमा झालेला आहे, खूप टेस्टी, खूप यम्मी झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा। सो थँक्यू, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, बाय।